नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुभद्रा फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मी आज उभा आहे माझ्या हळदीच्या प्लॉटवर. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. साधारणपणे 2 एकरचा हळदीचा प्लॉट मी माझ्या शेतामध्ये आहे. आणि याची लागवड जर सांगायचं झालं तर 15 जूनला म्हणजे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मी याची लागवड केली होती. माणसाच्या सहाय्याने मी याची लागवड केली होती. मशीनद्वारे ट्रॅक्टरद्वारे मी याची लागवड केली नव्हती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी तोच प्रक्रिया चालू ठेवली होती. आणि आता डिसेंबर महिना आहे, तर बघायला गेलं तर जवळपास 7 महिने या हळदीला होऊन गेलेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 7 महिने झालेत. आणि आता पाण्याचं जर सांगायला झालं, पाण्याचं नियोजन, तर यावर्षी बरसातीने खूप जास्त हाहाकार केला होता. म्हणजे खूप आमच्या भागामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप जास्त बरसात झाली. त्याच्यामुळे हळदीचं बऱ्यापैकी लोकांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे उत्पन्न जर बघायला गेलं तर अंदाजे 50%वरच उत्पन्न येईल, कारण की कंदसड, रोगराई हळदीवर खूप जास्त प्रमाणात पडलेली आहे. पण सुदैवाने थोडंसं खतांचं किंवा औषधांचं चांगलं नियोजन असल्यामुळे, मार्गदर्शन आपल्याला चांगलं भेटल्यामुळे आपण त्या गोष्टीपासून थोडंसं आपल्या हळदीला वाचवू शकलो. थोडासा प्रादुर्भाव आहे 20-25% आपली पण हळद थोडंसं मार खाल्लं होता. पण बऱ्यापैकी परिसरातल्या जर अन्य शेतकऱ्यांच्या जर हळदी बघितल्या तर आपली हळद बऱ्या प्रमाणामध्ये चांगली आहे. थोडासा पिवळेपणा हळदीमध्ये आहे, पण आता डिसेंबर महिना आहे, त्याच्यामुळे पिवळेपणा येणं साहजिक आहे. तसं आपण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हळदीचं पाणी बंद करतो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हळदीची चांगली वाढ झालेली आहे. जवळपास आता 7व्या महिना आहे, अजून 2 महिने म्हणजे 9 महिने हळदीचं पीक असतं. आता 7 महिने झालेत आणि पुढच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात आपण हळदीचं पाणी बंद करतो. आता जर पाण्याचं सांगायला झालं तर मी सुरुवातीपासूनच पाण्याचं थोडं नियोजन कमी ठेवलं होतं, कारण की बरसात जास्त असल्यामुळे कंदसड वगैरे ह्या गोष्टी आणि रोगराई मान काढतात, त्याच्यामुळे हळदीचं नुकसान होतं. तर त्याच्यामुळे पाणी आता आज साधारणपणे 17 तारीख आहे डिसेंबरची, 16 तारीख आहे डिसेंबरची. तर या महिन्यामध्ये पूर्ण एकही दिवस मी पाणी हळदीला सोडलं नाही. आणि आज सकाळी मी ड्रीपच्या सहाय्याने, तुम्ही बघू शकता, आणि ड्रिपिंग आपण ड्रिपच्या नळ्या वगैरे आथरलेल्या आहेत, तर त्या सहाय्याने आत्ता सकाळी मी पाणी सोडलेलं आहे जवळपास. आता 2 दिवस आपल्याला या हळदीला पाणी द्यायचं आहे ड्रीपच्या मदतीने, जेणेकरून जमिनीतला जो कडकपणा आलेला आहे किंवा जमिनीतली ओल जी निघून गेलेली ती ओल थोडीशी होईल. आणि यानंतर आपल्याला 05234 हे वॉटर सॉल्युबल खत आपल्याला एकरी 5 किलो सोडायचं आहे. हे 2 टप्प्यामध्ये सोडायचं आहे, आत्ता एकदा आणि 8 दिवसांनी परत एकदा. म्हणजे जेणेकरून आपल्या जे हळदीची शेंग असते त्याच्यामध्ये थोडा फुगवा निर्माण होतो. आता याला ऑप्शन्स आहेत मित्रांनो. 04247 खत टाकतात, किंवा कोणी 05234 टाकतं, कोणी त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे टाकतात. पण मला 05234चा चांगला एक्सपिरियन्स असल्यामुळे, चांगला अनुभव मला असल्यामुळे मी 05234च वॉटर सॉल्युबल खत तर परवाच्या दिवशी सोडणार आहे. ज्यावेळेस मी हे 05234 खत सोडेल त्यावेळेस याचा एक व्हिडिओ तुम्हाला, म्हणजे प्रॅक्टिकल व्हिडिओ मी शूट करून याच्या चॅनलवर टाकून देईल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमचा सबस्क्राईब जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येत राहतील. तुम्ही बघू शकता रोगांचा प्रादुर्भाव जर बघितला तर अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये थोडं आपल्या हळदीवर जास्त रोगराई नाही आहे, कंदसड बिलकुल नाही आहे. कारण की आपण पाण्याचा म्हणजे भरपूर ताण दिला होता. आणि जेवढं आपण हळदीला पाणीचं ताणू, म्हणजे जेवढा आपण जास्त गॅप ठेवू तेवढं हळदीसाठी चांगलं असतं. म्हणजे अपटेक जे असतं, आपण जे खत देतो, अन्नद्रव्य देतो, मायक्रोन्यूट्रियंट्स देतो, कुठलेही आपण अन्नद्रव्य देतो किंवा खत देतो, त्याचा अपटेक चांगला होतो जर आपल्या हळदीला पाण्याचं नियोजन व्यवस्थित असेल, किंवा हळदीला जर पाण्याचा ताण पडला तर. खताचं जर नियोजन बघायला गेलं मित्रांनो, आता डिसेंबर महिन्यापर्यंत आपण 3 वेळा याला खत दिलेले, 2 वेळा किट टाकलेली आहे. आपण RSच्या किट टाकल्या होत्या, त्याच्यानंतर एकरी 50 किलो किट टाकली होती, म्हणजे 2 किट आपण 2 वेळा टाकलेले आहेत. त्याच्यानंतर खतांच्या आपण 3 ट्रिप दिलेल्या आहेत. आणि सुरुवातीच्या काळात याला एकरी 4 ट्रॉल्या, म्हणजे आपल्या ट्रॅक्टरच्या ज्या ट्रॉल्या असतात त्यांनी एकरी आपण, म्हणजे 2 एकराच्या परिसरामध्ये आपण 8 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या शेणखत टाकलं होतं. शेणखताचा फायदा असा होतो मित्रांनो, आपण 1 क्विंटल जर शेणखत टाकलं तर त्याच्यामागे आपल्याला 20 ते 25% कार्बन भेटतं. आणि कार्बन हे जमिनीसाठी, आपल्या कुठल्याही पिकासाठी एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे शेणखत जेवढं आपल्या हळदीसाठी असेल तेवढं हळदीवर, बाकी जर समजा आपल्या रासायनिक खतं जर आपण कमी टाकली तर आपलं तेवढं भागून जातं. तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला माझं हेच सांगणं आहे की शेणखतावर जास्तीत जास्त जोर द्या.
जर शेणखत आपल्याकडे कमी असेल आणि जर तुम्ही पळाटी उत्पादक शेतकरी असाल तर जे आपण पळाटी काढतो किंवा आपण पळाटी काढल्यानंतर जी जाळतो ती न जाळता आपण जर रोटारेटरच्या सहाय्याने किंवा कॉटन शेडरच्या सहाय्याने जर आपण ती बारीक केली आणि तशीच पसरवून दिली तर तिच्या मदतीने देखील आपल्या शेतातलं जे कार्बनचं पातळी असते ती वाढते. कारण की 1 क्विंटल पळाटीमध्ये आपल्याला जवळपास 40 ते 45% कार्बन बघायला भेटतं आणि कार्बन खूप उपयुक्त आहे कुठल्याही पिकासाठी. मित्रांनो तुम्ही बघू शकता हळदीची आपल्या प्रोसेस कशी आहे. वाढ अजून कुठेतरी 5-10% थोडासा पिवळा रंग हळदीला आलेला आहे. पण आता आपण परवा दिवशी आता पाणी चालू केलं आहे आज आणि परवा दिवशी आपण 05234 खत सोडणार आहोत. त्याच्यासोबत आपण मायक्रो न्यूट्रियंट्ससुद्धा सोडणार आहोत. तर थोडासा शेंग फुगवण्यामध्ये, शेंगाचं वजन वाढण्यामध्ये, शेंगाची साईज वाढण्यामध्ये थोडीशी मदत भेटते आणि याचा अनुभव मला स्वतः आलेला आहे. गेल्या वर्षी पण सुद्धा मी हीच प्रोसेस केली होती. तर आता आपण परवा दिवशी 05234 खत टाकताना एक व्हिडिओ शूट करूयात. मित्रांनो तुम्ही देखील हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला एकरी हळदीचं उत्पन्न किती होतं आणि कुठल्या जिल्हा कुठल्या तालुक्यातून तुम्ही बोलताय, व्हिडिओ बघताय आणि तुम्ही खतांचं नियोजन किंवा हळदीचं व्यवस्थापन कसं करताय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये बघण्यात येतील आणि चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. जय शिवराय मित्रांनो.